गॅस टंचाईच्या काळामध्ये अहिल्यानगर शहरात गुलमोहर रोड परिसरामध्ये घरगुती गॅस टाक्यामधनं अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्यामध्ये रिफिलिंग करणाऱ्या आरोपी 33,000 रुपये किमतीचे मुद्देमालासह जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई. माननीय सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामध्ये गॅस टंचाईच्या काळामध्ये गॅस टाक्याची अवैध साठवणूक करून अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्यामध्ये रिफिलिंग करणाऱ्या ठिकाणांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, सोनल भागवत यांचं पथक तयार करून सदर पथकास अहिल्यानगर शहरामध्ये माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आलं. त्याचप्रमाणे अहिल्यानगर शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना पथकास साद खान राहणार गुलमोहर रोड पारिजात चौक जवळील आम्रपाली गार्डन समोर असलेल्या पत्र्याच्या गोडाऊनमध्ये घरगुती गॅस टाक्यामधनं व्यावसायिक गॅस टाक्यामध्ये रिफिलिंग करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकानं नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी एक इसम घरगुती गॅस टाक्यामधनं व्यावसायिक गॅस टाक्यामध्ये रिफिलिंग करत असताना दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव शाहनवाज शौकत सय्यद, वय 24 वर्ष, दर्गा दायराजवळ दगडी चाळ, मुकुंदनगर, अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलं. त्याच्या कब्जातनं 11,000 रुपये किमतीचे 10 HP कंपनीच्या गॅस टाक्या, 20,000 रुपये किमतीचे 2 इलेक्ट्रिक मोटार मशीन, 25 रुपये किमतीचे 5 लाल रंगाच्या गॅस टाक्या, 5 किलो वजनाच्या असा एकूण 33,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई माननीय सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.